बातमी रविकांत तुपकर यांच्या संदर्भात। रविकांत तुपकरांनी आता राजू शेट्टींच्या विरोधात शड्डू ठोकलेला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये बंड दिसून येत आहे। रविकांत तुपकरांनी बुलढाणा लोकसभेसाठी अर्ज भरलेला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज जो आहे बुलढाणा लोकसभेसाठी या ठिकाणी भरला। मात्र महाविकास आघाडी सोबत तिकडे दुसरीकडे राजू शेट्टी यांची चर्चा सुरू आहे। त्यांची जागा कुठेतरी सुटेल असं संपूर्ण चित्र महाविकास आघाडीमध्ये असताना रविकांत तुपकरांनी मात्र आपला उमेदवारी अर्ज भरून एकंदरीतच बंड केलं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने मला आदेश दिला तुला अर्ज भरायचा। मी जनतेचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे आणि याच्या आधी 2 वेळा असंच झालं, पण यावेळी मात्र थांबायचं नाही असा निर्णय जनतेने घेतला आणि जनतेने मला उभं केलं। जनता माझी नेता आहे, जनता माझा गॉडफादर आहे। सामान्य लोक जे म्हणतील ते मी करणार आणि भरभक्कम पाठिंबा गावागावातल्या लोकांचा आम्हाला मिळतोय। 100% सामान्य माणसाचा विजय होईल आणि धनशक्ती हरेल, जनशक्ती जिंकेल। तुम्ही लढणार या विषयावर ठाम आहे, उमेदवारी अर्ज मागे घेणार? नाही लढणार, मागे घ्यायसाठी आम्ही काहीच करत नाही। मागे 2-3 वेळा असं झालेलं आहे, तुम्हाला उमेदवारी अर्ज भरायला सांगितलं, तयारी करायला सांगितली, भरपूर तयारी झाली होती, मात्र नंतर तुम्ही उमेदवारी इलेक्शन लढला नाही। मी याआधी उमेदवारी अर्ज कधीही भरला नाही। शेट्टीने सांगितलं तयारी करा आणि मग ऐनवेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही लढू नका, आपली युती झाली असं 2दा त्यांनी केलं। त्याच्यामुळे मी मला त्यांनी फॉर्म भरू दिला नाही की त्यांचा नेत्यांचा आदेश पाळत राहिलो। आणि रविकांतचा एक स्वभाव आहे, एक बार कमिटमेंट हो गई विषय खत्म, एक बार अर्जा भर दिया वो अर्जा माघारी आता नहीं, एक बार लफ्ज गया कि लफ्ज पीछे आता नहीं। एकंदरीतच राजू शेट्टींसोबत बंड करून रविकांत तुपकर थेट बुलढाणा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये उमेदवारी या ठिकाणी दाखल करून मैदानामध्ये उतरले आहेत। त्यामुळे आता या उमेदवारी या अर्ज दाखल केल्यानंतर नेमकं बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता राजकीय समीकरण कशी बदलतात ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। प्रफुल्ल खंडार, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।